नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ऑफिसच्या कामासाठी भाऊ दुबईला गेला होता, त्यामुळे घरी फक्त मी आणि वहिनी होतो. घरात एक प्रकारची शांतता होती, पण त्याचबरोबर एक अनामिक मनमोकळेपणाही जाणवत होता. आम्ही दोघेही एकमेकांना कंपनी देत होतो. पुण्यात जून महिन्याची दुपार होती. 10 वाजले तरी हवेत गारवा होता. आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. मी बायकोवरून वहिनीला घेऊन मार्केटला निघालो होतो. फर्ग्युसन कॉलेजच्या रोडच्या गर्दीतून आम्ही वाट काढत होतो. भाऊजी लवकर चला, पावसाचा काही भरोसा नाही. वहिनीने पाठीमागून हळूवार आवाज दिला. तिचा आवाज वाऱ्याच्या झुळकेशी मिसळून माझ्या कानात घुसला. मी मागच्या आरशात पाहिलं. ती माझ्या पाठीला अगदी चिटकून बसली होती. तिच्या श्वासाची ऊब माझ्या पाठीला जाणवत होती. तिचे हात माझ्या कमरेवर होते, पण ते फक्त हात नव्हते, ती एक ओढ होती, एक सुरक्षित कवच होतं. मागच्या आरशात तिचे डोळे भेटले. ते डोळे काहीतरी बोलत होते आणि नकळत माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली. एका हॉटेलसमोर मी बाईक थांबवली. बाईक थांबताच तिची पकड सैल झाली, पण तिच्या शरीराची ऊब अजूनही माझ्या पाठीवर होती. थांबा वहिनी, जेवणाचं पार्सल घेतो, असं म्हणत मी खाली उतरलो. मी उतरताना माझ्या तिच्या पायाला लागला. त्या क्षणी एक विजेची लहर गेली. तिने लाजून नजर खाली वळवली. हे काय भाऊजी, घरी जाऊन बनवलं असतं ना, उगाच पैसे कशाला, त्या म्हणाल्या. पण त्यांचा आवाज एक नकार नव्हता, फक्त एक लकीर होती. मी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या ओल्या कडा झालेल्या पदराकडे पाहिलं, त्यांच्या गालावरचा ओला केस मागे सरकत मी म्हणालो, तुमचं अंग दुखत असेल तर घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा त्रास नको तुम्हाला. पुण्यातलं वातावरण असं आहे की कधी पाऊस येईल सांगता येत नाही, आणि मग भूक पण लागते, आणि तुमच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय माझं पोट भरेल का? मी माझे शब्द संपवले. माझ्या शब्दात एक आग होती, एक ओलावा होता. माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. ते हसू त्यांच्या डोळ्यापर्यंत पोचलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, एक ओलसर चमक. त्यांनी हळूच ओठ चावले आणि मान खाली घातली. त्यांची लाज मला वेड लावून लागली. मी पार्सल घेतलं, पण माझं लक्ष फक्त त्यांच्याकडे होतं. परत येताना त्यांना बसण्यासाठी हात दिला. हात देताना माझा हात त्यांच्या हाताला स्पर्श करून गेला. त्या स्पर्शांनी दोघांच्या अंगात सळसळ उडाली. बाईक सुरू झाली आणि पुन्हा तिचे हात माझ्या कमरेवर, पण आता हे हात अधिक जवळ येत, अधिक ओलावा घेऊन, अधिक भावना घेऊन ती रिमझिम सुरू झाली. पावसाची पहिली सर आली. थेंब हवेत उडत होते. तिने घाबरून माझी कमर आणखीन घट्ट पकडली. तिचे संपूर्ण शरीर माझ्या पाठीशी कवटाळलं गेलं. पावसाचे थेंब जसं तसं जोरात पडू लागले, तसं तसं ती अधिक जवळ येत गेली. थंड पावसाचे थेंब आमच्या अंगावर पडत होते, पण आमच्या शरीराची ऊब वाढतच होती. एका खड्ड्यात बाईक गेली. जोराचा धक्का लागला. तिचे संपूर्ण शरीर माझ्यावर आदळलं. तिचे माझ्या पाठीशी दाबले गेले. त्या क्षणी वेळ थांबला होता. पाऊस, वारा, गर्दी सगळं विसरून आम्ही फक्त एकमेकांत हरून गेलो होतो. तिने माझ्या कमरेभोवती हात आणखी घट्ट केले. तिची श्वासोच्छ्वास वाढली होती. ती मागे वळून पाहिलं. तिचे डोळे माझ्या नजरेत होते. तिच्या ओठांवरचे पावसाचे थेंब, तिचे ओले केस, तिचे लाल झालेले गाल, सगळंच मन हेलावून टाकणारं होतं. तिने डोळे मिटून घेतले आणि डोकं माझ्या पाठीवर टेकवलं. तिचे श्वास माझ्या कानाशी येत होते. तिच्या श्वासात एक मादकता होती. पाऊस आता जोरात कोसळत होता, पण आम्ही दोघं आमच्या जुनी धुनी धरून गेलो होतो. शरीर एकमेकांत इतकी गुंतली होती की पाऊसही आम्हाला वेगळं करू शकत नव्हता. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना हवेत पावसाचा सुगंध पसरला होता. सिग्नलवर वाड्यावरून पुढे आलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलका पाऊस होता, पण जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसा तसा तो वाढत होता. थंड वाऱ्यासोबत पाऊस आमच्या चेहऱ्यावर येत होता. पावसापासून वाचण्यासाठी वहिनी माझ्या अंगावर जवळ आली. त्यांच्या हाताची पकड माझ्या कमरेला घट्ट झाली. प्रत्येक स्पीड ब्रेकरवर आमचे शरीर एकमेकांना अधिक चिटकत होती. बाईकच्या आवाजाव्यतिरिक्त आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होती. पाऊस खूप वाढतोय भाऊजी, पाऊस खूप वाढतोय. बाईक चालवायला त्रास होतोय का? वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांचा आवाज थरथरत होता. वहिनी, पण आता थांबता येणार नाही, लवकर घरी पोहोचायला हो, मी म्हणालो. पावसाच्या थेंबाने आमच्या अंगावर रोमांच उभे केले. वहिनीचे केस माझ्या खांद्यावर ओले होऊन चिटकले होते. बाईक चालवताना
माझे हात त्यांच्या हातावर स्पर्श करत होते. हा स्पर्श केवळ अपघाती नव्हता, त्यात एक प्रकारची भावना होती. घराच्या जवळ येईपर्यंत आम्ही पूर्णपणे विसून गेलो होतो, पण त्या ओल्या अंगापेक्षा त्या स्पर्शांचा उभेने आमच्या मनात एक वेगळी आग पेटवली होती. घरी पोहोचल्यावर मी बाईक स्टँडला लावली. पाऊस अजूनही सडकून कोसळत होता. आम्ही दोघेही पूर्ण ओलेचिंब झालो होतो. वहिनी साडी अंगाशी चिटकली होती. तिच्या शरीराचा आकार अगदी स्पष्ट होता. तिचे ओले केस विस्कटले होते. पाण्याचे थेंब तिच्या डोळ्यातून, नाकातून, ओठातून खाली उगळत होते. ती अशी भिजलेली बघून माझा श्वास अडकला. चला लवकर आत चला, नाहीतर सर्दी होईल, मी म्हणालो, पण माझा आवाज घसा खोल वाढला गेला होता. त्यांच्या ओठाकडे धावत होतो. पण तुम्ही पण आत या ना भाऊजी, त्या हळूच म्हणाल्या. त्यांचा आवाज मादक होता. मी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताना माझा हात त्यांच्या हाताशी स्पर्श करून गेला. त्या स्पर्शाने दोघांच्याही अंगात विजेची लहर पसरली. आम्ही दोघेही घरात आलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. घरात एक वेगळी शांतता होती. वहिनीने मला एक टॉवेल दिला. तुम्ही डोकं पुसून घ्या, त्या म्हणाल्या. त्यांचा हात टॉवेल देताना माझ्या हाताला लागला. मी त्यांचा हात हळूच दाबला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात लाज होती, पण त्याहून जास्त काहीतरी होतं. मी टॉवेल घेतला आणि त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यासुद्धा थंडीने कुरकुरत होत्या. त्यांचे ओठ कंचित थरथरत होते. त्यांच्या साडीतून पाणी टपकत होते. त्या अशा ओल्या अवस्थेत इतक्या सुंदर दिसत होत्या की माझं मन सैरभैर झालं. तुम्ही पण बदलून घ्या वहिनी, मी म्हणालो. माझ्या आवाजात एक वेगळीच ओलसर झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक लादीची लाली पसरली होती. त्यांनी मान खाली घातली आणि हळूच हसल्या. हे असं बघून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. मी हळूच त्यांच्या गालावर रोखलो. केस मागे सरकवला. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. मी त्यांच्या गालावरचा ओला केस मागे सरकवला. त्या क्षणी त्यांचे डोळे हलकेच मिटले. माझ्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या चेहऱ्यावर एक थरार पसरला. मी त्यांच्यासमोर अगदी शांत उभा होतो. घरभर पावसाचा मंद आवाज आणि आमच्या श्वासांचा मंद ताल याशिवाय काहीच नव्हतं. त्यांनी हळूच मान वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रश्न होता, पण त्याच डोळ्यात एक निमूट होकारही दडला होता. मी काही बोलणार इतक्यात त्यांनी हलकेच माझा हात धरला. त्यांच्या हातातून अजूनही पाण्याचे थेंब उगळत होते, पण त्या थेंबापेक्षा त्यांच्या हाताच्या उष्णतेने माझं पूर्ण अंग तापलं. भाऊजी, त्या हळूच म्हणाल्या, आवाज अगदी कुजबुजेसारखा. मी त्यांच्या हातावरची पकड अलगद घट्ट केली आणि एका क्षणासाठी आम्ही दोघेही हलकेच एकमेकांकडे वळलो. आमच्या श्वासांचा उष्ण स्पर्श एकमेकांवर येऊ लागला. वहिनी हलकेच जवळ आल्या, इतक्या जवळ की त्यांचे ओले केस माझ्या गालाला लागले. त्यांच्या श्वासांचा ओलावा माझ्या ओठापर्यंत घेऊन थांबला. मला काही कळायच्या आत त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला. त्यांचा थरथरणारा स्पर्श माझ्या अंगातून सरळ मनापर्यंत गेला. मी त्यांच्या हातावर माझं तळहात ठेवलं आणि त्यांच्याकडे शांत नजरेने पाहिलं. त्या नजरा त्या पूर्ण वितळल्या. त्या अजून जवळ आल्या. आमच्यातलं अंतर आता हवेत विरून गेलं होतं. पावसाचा आवाज, ओल्या अंगाचा सुगंध, घरातील शांत अंधार आणि आमचे जवळ आलेले श्वास, या सगळ्यांतून एक अनामिक ओढ वाढतच चालली होती. त्यांच्या ओल्या साडीतून अजूनही थेंब खाली पडत होते आणि प्रत्येक थेंबाचा आवाज हवेत वेगळाच नाद पसरवत होता. मी हलकेच त्यांच्या चेहऱ्यावर हात ठेवला. त्यांनी एक क्षण मान खाली केली, पण लगेच माझ्या नजरेत परत उठून पाहिलं. त्यांच्या नजरेत आता कोणतीच भीती नव्हती, फक्त एक भावना होती, एक ओढ होती, एक स्वीकार होता. भाऊजी, त्यांनी पुन्हा कुजबूज केली, पण यावेळी त्या शब्दांत एक गोड शरणागती होती. त्या हळूच माझ्या छातीशी टेकल्या. त्यांच्या श्वासाचा उष्ण स्पर्श माझ्या मानेवर जाणवला. मीही त्यांना अलगद जवळ घेतलं. कोणताही शब्द न बोलता आम्ही दोघेही एकमेकांच्या उष्णतेत हरवत गेलो. पाऊस बाहेर जोरात होता, पण घरात मात्र वेळ मंदावली होती. तेवढ्यात वीज चमकली आणि त्या प्रकाशात त्यांचा ओला चेहरा चमकत दिसला. त्या प्रकाशात अधिकच मोहक दिसत होत्या. मी हलकेच त्यांच्या हनुवटीला स्पर्श करून त्यांचा चेहरा वर केला. त्या पूर्णपणे माझ्याजवळ येऊन थांबल्या. आमचे श्वास एकमेकांना भिडत होते. त्या क्षणी सगळं काही थांबलं होतं आणि फक्त आम्ही दोघेच उरलो होतो. त्या क्षणी आमचे श्वास एकाच तालात मिसळले होते. त्यांच्या जवळीकीने घरातील सर्व शांतता
वितळत होती. मी त्यांच्या ओल्या गालावर अंगठा फिरवला आणि त्यांनी हलकेच डोळे मिटले. त्यांच्या ओठांपर्यंत येणारा थरथरता श्वास माझ्या छातीवर पडत होता. त्यांच्या अंगावरून अजूनही थेंब ओघळत होते आणि ते थेंब माझ्या शर्टावरून पडून एक वेगळंच उबदारपण निर्माण करत होते. मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहत राहिलो. त्या लाजल्या पण दूर गेल्या नाहीत. उलट अजून हळूच माझ्या जवळ सरकल्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्यावर त्यांनी कुजबुजूत भाऊजी असा हळू आवाज काढला. त्यात लाज, ओढ आणि मूक स्वीकार मिसळलेलं होतं. त्यांनी माझ्या शर्टाचा ओला कपडा पकडला. त्यांच्या बोटांनी माझा श्वासच अडवला. आम्ही दोघंही एकमेकांच्या इतके जवळ होतो की त्यांच्या पापण्यांची थरथर माझ्या गालावर जाणवत होती. त्यांनी हलकेच माझ्या छातीवर डोकं टेकवलं. त्यांच्या सुगंधात पावसाचा ओलावा मिसळून एक विचित्रच जादू तयार झाली होती. मी त्यांच्या पाठीला हलकासा स्पर्श केला आणि त्या क्षणी त्या पूर्णपणे माझ्यावर विसावल्या. त्यांच्या श्वासांचा उष्ण ओलावा माझ्या मानेजवळ येऊन थांबत होता. आमच्यातलं अंतर आता जवळजवळ अस्तित्वातच नव्हतं. त्यांच्या साडीचा ओलसर कपडा माझ्या हातावर पडला आणि त्या ओलाव्यासोबत माझ्या मनातील ओढ आणखी खोल झाली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. नजर वर करताना त्यांच्या डोळ्यात एक हलकासा थरार आणि एक मूक आमंत्रण उमटलं. हाच क्षण आम्हा दोघांना हरवून गेला. त्यांच्या कपाळावरचे ओले केस मी अलगद मागे सारले. त्यांनी हळूच श्वास घेतला आणि माझ्या हातावर आपला हात ठेवला. जणू सांगत होते, थांबू नका. मी त्यांच्या चेहऱ्यावर जवळ आलो. आमचे श्वास एकमेकांच्या ओठावर आदळू लागले. त्या श्वासांनीच आमच्या अंगात वीज पसरली. त्यांच्या ओल्या साडीचा सुगंध आणि माझ्या उष्ण श्वासांचा ताल एकत्र येऊन घरभर एक अनामिक ऊब पसरवत होता. त्यांनी माझ्या अंगाला हलकेच स्पर्श केला आणि त्या क्षणी वेळ थांबल्यासारखी झाली. पावसाचा आवाज दूर लांब जात होता आणि घरात फक्त आमचे वाढते श्वास, जवळ येणारे स्पर्श आणि खोलत जाणारी ओढ उरली होती. त्यांचं डोकं पुन्हा माझ्या मानेवर विसावलं आणि मी त्यांना अलगद जवळ घेतलं. त्या शांतपणे, संपूर्ण विश्वासाने माझ्या छातीशी चिकटल्या. आम्ही दोघंही आता एका अनामिक भावना, ऊब आणि ओढीत गुंतत खोल जात होतो. त्यांच्या श्वासाची ऊब माझ्या मानेवर पडत होती आणि माझे हात त्यांच्या पाठीवर हलकेच फिरत होते. त्यांचा संपूर्ण देह थोडासा थरथरत होता. माझ्याकडे अधिक जवळ येत होता आणि नंतर त्यांच्या ओल्या केसांच्या स्पर्शाने माझ्या गालावर थंड गारवा उतरत होता. पण त्यांच्या जवळकीने शरीरात उष्णता वाढत चालली होती. त्यांनी हळूच माझ्या शर्टाची कॉलर पकडली. त्या स्पर्शाच्या नाजूक पण थराराने माझा श्वासच थांबला. त्यांच्या पापण्यांनी हळूच वर येत माझ्या नजरेत नजर भिडली. ती नजर इतकी मूक होती की जणू हजार शब्द त्यात गुंतले होते. त्यांनी हळूच हलकेच कुजबुजत भाऊजी एवढंच बोललं आणि त्या शब्दात किती ओढ, किती भावना, किती थरार दडला होता. मी त्यांच्या गालावर हात ठेवला. त्यांनी थोडी लाजत मान खाली केली पण मागे सरकल्या नाहीत. उलट माझ्या हातावर आपला गाल टेकवून डोळे बंद केले. त्यांच्या ओल्या त्वचेचा उबदार स्पर्श माझ्या बोटांमध्ये थरथर पसरवत होता. त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला. त्यांच्या हातातील उष्णतेने माझा श्वास जोरात झाला. आम्ही दोघेही अतिशय हळुवारपणे अधिक जवळ सरकत होतो. त्यांच्या साडीचा कपडा माझ्या हातावर ओलसरपणे सरकत होता आणि त्या ओलाव्यात एक विचित्र जादू होती. त्यांच्या श्वासांची लय माझ्या श्वासाची एकत्र येत होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हळुवारपणे डोकं ठेवत एक खोल श्वास घेतला आणि त्या श्वासात एक अव्यक्त शांतता आणि एक अनामिक इच्छा मिसळली होती. मी त्यांना अलगद जवळ घेतलं आणि त्या पूर्णपणे माझ्यावर विसावल्या. त्यांच्या पाठीवरून माझ्या हात हळुवारपणे वर खाली जात होते. त्यांच्या प्रत्येक थरारीबरोबर माझं हृदय आणखी जोरात धडधडत होतं. त्यांनी माझ्या मानेजवळचं अंतर अजून कमी करत कुजबुजत म्हटलं, भाऊजी काय होतंय मला? त्यांचा आवाज हलका, गोड आणि भावनांनी भरलेला होता. मी त्यांच्या केसावर ओला हात फिरवत शांतपणे म्हणालो, वहिनी काही थांबवायचं नाही. त्यांनी माझ्या छातीवर घट्ट हात ठेवून डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्या क्षणी आमच्यामध्ये उरलेलं थोडंसं अंतरही विरघळून गेलं. बाहेर पाऊस धाराधार कोसळत होता पण घरातल्या शांततेत आमचे वाढते श्वास, जवळ येणारे स्पर्श आणि भावना एकमेकांत गुंतून वाहत होत्या. त्यांनी हळूच माझ्या मानेवर डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता फक्त एकच गोष्ट होती, मी. आणि त्या क्षणी संपूर्ण जगात आमच्या दोघांशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक माझ्या आत खोलीवर उतरली. त्यांच्या श्वासांच्या उष्ण जाणवत होतं. त्यांच्या ओल्या
पापणावर अजूनही पावसाचे छोटे थेंब अडकलेले होते. मी त्यांच्या चेहऱ्याजवळ आलो. ते शांतपणे श्वास रोखून उभ्या राहिल्या, जणू हा क्षणच त्यांना हवे होते. त्यांच्या बोटांनी हळूच माझ्या हाताला स्पर्श केला आणि त्या स्पर्शात एक थरार होता. त्यांच्या बोटांनी माझ्या हातावर हलका दाब दिला, जणू सांगत होत्या, अजून लांब थांबू नका. मी त्यांच्या बोटावर माझा हात ठेवला तेव्हा त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आणखी जवळ आल्या. त्यांच्या ओल्या साडीचा सुगंध माझ्या अंगाला चिटकला. त्यांच्या सुगंधाच्या लहरीत माझं मन विरघळत होतं. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि मी त्यांना घट्ट जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून माझ्या हातांच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात हलकी थरथर उमटली. ती थरथर माझ्या छातीपर्यंत पोचली. माझा श्वास वाढला आणि त्यांच्या श्वासांच्या लयीशी मिसळला. त्यांचं चेहऱ्यावरचं ओलसर उबदारपण माझ्या मानेजवळ येऊन थांबलं. त्यांनी माझ्या शर्टाचा ओला कपडा पकडून त्यावर बोटे हलकेच रोवली, जणू त्या क्षणाला थांबवण्यासाठी. मी त्यांच्या गालाला हळूच स्पर्श केला. त्यांनी डोळे मिटले आणि माझ्या स्पर्शाचं स्वागत करत माझ्या अंगावर आणखी टेकल्या. त्यांच्या श्वासांचा उष्ण ओलावा आता माझ्या चेहऱ्याजवळ येत होता. मी त्यांच्याजवळ जाताच त्यांनी हलक्या आवाजात भाऊजी असा गोडसा श्वास सोडला. त्या एका शब्दात त्यांची ओढ, लाज, थरार आणि मूक मान्यता सगळंच दडलेलं होतं. त्यांनी माझ्या छातीवरून हात वर नेला आणि माझ्या मानेवर थरथरत्या बोटांनी स्पर्श करताच माझ्या संपूर्ण अंगात ऊब पसरली. त्यांच्या स्पर्शात इतकी कोमलता होती की मी डोळे मिटून क्षणभर त्यात विरघळलो. ते माझ्या चेहऱ्याजवळ आल्या, इतक्या जवळ की त्यांच्या श्वासांनी माझ्या ओठांना स्पर्श केला. त्यांच्या पापण्या थरथरत होत्या. त्यांच्या श्वासांची लय माझ्या श्वासात मिसळली. पावसाचा आवाज बाहेर कमालीचा शांत झाला होता, जणू जगाने आमच्यासाठी हा क्षण उघडून ठेवला होता. त्यांनी माझ्या गालावर ओल्या बोटांनी एक हलकी रेष काढली. त्या स्पर्शाने माझा श्वास अडखळला. मी त्यांची बोटं पकडून माझ्या छातीवर हलकेच नेली. त्यांनी लाजून मान खाली घातली, पण दूर गेल्या नाहीत. उलट माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की माझं पूर्ण अस्तित्व त्या नजरेत विरघळून गेलं. त्या पुन्हा शांतपणे माझ्या अंगावर टेकल्या आणि आम्ही दोघंही त्या उबदार, ओलसर, धडधडणाऱ्या भावनेत अधिक खोल जात राहिलो. त्यांच्या उष्ण श्वासांनी माझ्या मानेजवळ हलकेच स्पर्श करताच मी क्षणभर थांबून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या पापण्या मिटलेल्या होत्या, पण त्या मिटलेल्या पापण्यांखाली भावनांचा संपूर्ण ज्वार दडला होता. त्यांच्या ओल्या बोटांनी माझ्या शर्टाचा कपडा हलकेच धरला आणि त्या पकडीत एक मूक विनंती दडली होती. मी त्यांच्या हातावर हात ठेवला तेव्हा त्यांनी थोडंसं वर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात लाज, ओढ आणि न बोललेला स्वीकार चमकत होता. त्या डोळ्यात पाहणं म्हणजे जणू स्वतःलाच पाहणं होतं. मी त्यांच्या गालाजवळ आलो. त्यांच्या श्वासांचा उष्ण कंपन माझ्या ओठांपर्यंत पोहोचला. त्यांनी हलकासा श्वास सोडला आणि माझ्या छातीशी आणखी जवळ सरकल्या. त्यांच्या ओल्या केसांनी माझ्या गालाला पूर्ण स्पर्श केला आणि त्या स्पर्शात पावसाचा थंडावा आणि त्यांच्या जवळकीची ऊब दोन्ही गुंतले होते. मी त्यांच्या कमरेवर हलका हात ठेवला. ते थोड्या थरथरल्या, पण दूर गेल्या नाहीत. उलट माझ्या हातावर आपलं तळहात ठेवत त्यांनी एक गोडशी ओढ निर्माण केली. त्या क्षणी आमच्या श्वासांचा वेग एकसारखा झाला. त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर विसावत होतं आणि माझे हात त्यांच्या पाठीवर शांतपणे फिरत होते. त्यांच्या पाठीवरून माझ्या बोटांचा स्पर्श जाताच त्यांनी हलकासा थरथरता श्वास सोडला. तो सरळ माझ्या छातीवर जळत्या धडधडीसारखा आदळला. त्यांनी हळूच माझ्या मानेजवळ चेहरा उचलला, इतक्या जवळ की त्यांच्या श्वासांच्या लहरी माझ्या चेहऱ्यावर येऊन वितळत होत्या. त्यांच्या थरथरत्या ओठांचा ओलावा माझ्या श्वासांना भिडताच माझ्या अंगात हलकी जादू पसरली. त्यांनी माझ्या शर्टाचा कॉलर हलकेच पकडून स्वतःला आणखी जवळ ओढलं. त्या पकडीत नुसता स्पर्श नव्हता, तर एक भावना होती ज्यात आपलेपणा, उष्णता आणि एक खोल ओढ मिसळली होती. मी त्यांच्या चेहऱ्याला हात लावला तेव्हा त्यांनी डोळे हलकेच उघडले. त्या नजरेत शब्द नाहीत, पण प्रत्येक भावना स्पष्ट दिसत होती. त्या नजरानं मी पूर्ण वितळून गेलो. त्या पुन्हा माझ्या छातीशी टेकल्या. माझ्या हृदयाचा जोर वाढलेला ठोका त्यांनी कानाजवळ ऐकला आणि त्यांच्या श्वासात हलका हसू उमटलं. ते हसूही पावसाच्या सुगंधासारखं उबदार आणि रोमॅन्टिक होतं. त्यांनी हळूवार माझ्या मानेवर हात ठेवल्यावर त्यांच्या बोटांचा ओलसर स्पर्शानं माझा श्वास अडखळला. घरभर मंद अंधार आणि बाहेर धाराधार पाऊस यांच्यामध्ये आमची जवळ येणारी ऊब अधिकच तीव्र होत चालली होती. त्यांच्या शरीराचा ओलावा आणि माझ्या अंगाची ऊब एकत्र विणली जाऊन आम्ही दोघंही त्या क्षणात खोलवर हरवत चाललो होतो. त्यांच्या पाठीवर माझ्या हातांचा स्पर्श फिरत राहिला तसा त्यांच्या श्वासांची लय अजूनही खोल होत चालली होती. त्या माझ्या छातीवर विसावल्या होत्या आणि माझ्या हृदयाचा धडधडणारा ठोका त्यांच्या गालाला अगदी स्पष्ट जाणवत होता.
त्या थोड्याच दूर सरकल्या आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या पापण्यावर अजूनही पाण्याचे क्षुल्लक थेंब अडकले होते. प्रकाशात ते थेंब स्टारसारखे चमकत होते. मी त्यांच्या गालावर हलकेच हात ठेवला. त्यांनी डोळे मिटले आणि माझ्या स्पर्शात पूर्णपणे वितळल्यासारखा श्वास सोडला. त्या श्वासाच्या उष्णतेने माझ्या अंगात पुन्हा एक कंप पसरला. त्या माझ्या जवळ आणखी सरकल्या. त्यांच्या साडीच्या ओलाचिंब कपड्यांचा स्पर्श माझ्या हाताला जसा पडला तसा तो ओलावा त्यांच्या भावनांप्रमाणेच खोल जाणवत होता. त्यांनी हळूच माझ्या छातीजवळ हात नेला. त्यांच्या बोटांची थरथर माझ्या त्वचेवर स्पष्ट जाणवत होती. मी त्यांचा हात अलगद पकडून माझ्या छातीवर ठेवला. ते त्यांच्या नजरेत एक वेगळं मूक हसू उमटलं. त्यांच्या ओल्या केसांच्या काही बटा माझ्या चेहऱ्यावर पडल्या आणि त्यांच्या प्रत्येक स्पर्शाने माझा श्वास अडखळत चालला. त्यांनी हलकेच माझ्या गालावर आपला गाल टेकवला. त्या क्षणी आम्ही अगदी श्वासाइतक्या जवळ होतो. त्यांच्या श्वासांचा स्पर्श माझ्या मानेला उष्ण लहरीसारखा जाणवत होता. मी त्यांच्या मानेजवळ हलकेच हात ठेवला. त्या स्पर्शाने त्यांच्या अंगात पुन्हा हलकी थरथर उमटली. त्यांनी माझा शर्ट पकडून स्वतःला आणखी जवळ ओढलं. जणू त्या क्षणात हरवून जाण्याची त्यांची तरीही गोडशी भीती होती. मी त्यांच्या कपाळावर हलकेच ओलसर स्पर्श केला. त्यांचा श्वास जरा जोरात झाला आणि त्या पुन्हा माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात आता कोणताही प्रश्न नव्हता, फक्त भावनांची जडता आणि न बोललेला स्वीकार होता. त्यांनी शांतपणे माझ्या मानेला हात नेला. त्यांच्या बोटांच्या हलक्या ओढीत माझं पूर्ण लक्ष त्यांच्या श्वासांवर केंद्रित झालं. त्यांनी माझ्या छातीला पुन्हा एकदा हात लावला आणि कुजबुजल्यासारख्या आवाजात म्हणाल्या, भाऊजी थांबू नका. त्या क्षणी पावसाचा आवाज, घरातील शांत अंधार आणि आमचे वाढते श्वास हे सगळं एका क्षणात मिसळून गेलं. त्या पुन्हा माझ्या अंगाशी टेकल्या आणि मी त्यांना अजून हळूवार जवळ घेतलं. त्यांच्या सुगंधाचा ओलावा, त्यांच्या श्वासांची लय आणि त्यांच्या स्पर्शातील उष्णता, त्यांनी संपूर्ण जग आमच्या भोवती हळूहळू वितळून गेलं. त्यांच्या श्वासांचा उष्ण ओलावा माझ्या मानेजवळ येऊन थांबला होता आणि माझ्या हातांचा हलका स्पर्श त्यांच्या पाठीवर फिरत होता. त्या शांतपणे माझ्या जवळ विसावल्या होत्या. जणू पावसाच्या आवाजात त्यांना आधार सापडला होता. त्यांनी थोडंसं वर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक गाढ विश्वास होता. जणू त्या क्षणाचं ओझं माझ्याकडे निशब्द दिलं होतं. मी त्यांच्या गालाजवळ आलो आणि त्यांच्या ओल्या त्वचेचा थंडावा माझ्या बोटांवर जाणवताच त्यांनी हळूच डोळे मिटले. त्यांच्या श्वासातली थरथर मला अगदी स्पष्ट ऐकू येत होती. त्यांनी माझ्या छातीला हलक्या हातांनी स्पर्श केला, जणू खात्री करत की मी खरंच त्यांच्याजवळ आहे. त्यांचा तो नाजूक स्पर्श माझ्या छातीवर शांतपणे पसरत गेला. मी त्यांच्या हातावर हात ठेवला तेव्हा त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्यांच्या केसांच्या ओल्या बटा माझ्या मानेवर पडल्या आणि त्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या अंगात एक सौम्य लहर उठली होती. मी त्यांच्या पाठीला हलकं धरलं. ते माझ्याकडे थोड्या अजून जवळ सरकल्या. त्यांच्या साडीचा ओला कपडा माझ्या हातावर सरकला होता आणि त्या ओल्यात एक शांत उष्णता मिसळली होती. त्यांनी माझ्या शर्टाजवळ हात नेला आणि बोटांनी त्यावर हलका दाब दिला. जणू आयुष्यभर न बोलता राहिलेला भावनांचा पहिला स्पर्श होता. मी त्यांच्या कपाळाजवळ हळूच हात ठेवला. त्यांनी हळूच उघडले. त्या नजरेत सौम्य लाज आणि उघड न बोललेला प्रेमाचा थर होता. त्या नजरेने माझं सगळंच बोलणं हरवलं होतं. त्या पुन्हा माझ्या अंगाशी टेकल्या. त्या श्वासांचा हलका कंप माझ्या छातीशी येऊन मिसळला आणि त्या क्षणी आम्ही दोघंही एकमेकांमध्ये शांतपणे विरघळत गेलो. कोणतेही शब्द न बोलता, फक्त जवळीक, ऊब आणि न बोलताही जाणवणारी भावना एकत्र गुंफत चालली होती. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता, पण घरात आमच्या शांत स्पर्शाची, मंद श्वासांची आणि वाढत्या उबदार भावनेची एक वेगळीच लय तयार झाली होती आणि आम्ही दोघंही त्या लयीत अजून खोल हरवत जात होतो. त्या रात्रीच्या शांत अंधारात ती माझ्या बाजूला बसली होती. दिवे लागणीच्या मंद प्रकाशात तिच्या डोळ्यात हलकीशी चमक होती. जणू काही ती मनातला सारा गोंधळ शब्दांमध्ये उतरवायचा प्रयत्न करत होती. मी तिच्या गालावर हलकेच हात ठेवला आणि म्हणालो, आता तरी सांग मनातलं सगळं. ती क्षणभर स्थिर झाली. मग हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, मी जितकं पळाले तितकंच तुझ्याकडे परत येत राहिले. कदाचित तूच माझी शांतता आहेस. तिच्या या शब्दांनी मनाचा प्रत्येक कोपरा भरून आला. मी तिचा चेहरा हळूवार उचलून तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती नव्हती, संकोच नव्हता, फक्त एक सुरक्षितता होती. मी हलक्या आवाजात म्हणालो, मग थांब. कायमचं ती काही बोलली नाही, पण तिच्या हसण्यात उत्तर होतं. वाड्याच्या जुन्या भिंतींना त्या क्षणी पहिल्यांदा जिवंत वाटलं. जणू ते साक्षीदार झाल्या. दोन मनांच्या एकत्र येण्याच्या वारा हलकेच वाहत होता आणि तिच्या
केसांची एकशी लट माझ्या चेहऱ्यावर आली. मी ती बाजूला सारली आणि त्या क्षणी ती अजून जवळ आली. तिचा हात माझ्या छातीकडे सरकला आणि ती म्हणाली, तुझ्यासोबत असताना मला माझं घर सापडतं. मी तिला हलकेच माझ्या मिठीत घेतलं. शब्दांची गरजच उरली नव्हती. त्या मिठीत तिचं थरथरणं थांबलं आणि माझ्या मनाला रिकामेपणा भरून गेला. त्या क्षणी आम्ही दोघंही समजलो, या प्रवासाचा शेवट इथे नाही, इथूनच सुरुवात आहे. आणि त्या रात्रीच्या शांततेने आमच्या मनातला सारा गोंधळ विरून घळून टाकला. 2 जीव, एकच श्वास आणि एक न बोललेलं वचन, एकमेकांसोबत राहण्याचं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद. शुभ दुपार.